नमस्कार, मी प्रकाश पाटील. अर्थातच प्रकाश पाटील ओपन माइंडमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, एका वेगळ्या विषयावर मला बोलायचं आहे, ते म्हणजे क्रिकेटच्या काही गमती जमती. लिटल मास्टर सुनील गावस्कर यांनी एक गीत रचलेलं आहे. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला, हुकला तो संपला. आणि असाच एक तारा खऱ्या अर्थानं त्याच्या जीवनामध्ये तो यशस्वी न होता तो अपयशी कसा झाला. अर्थात भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या मित्राला आज चालतासुद्धा येत नाही. अर्थात त्याचे मित्र आहेत, तो म्हणजे विनोद कांबळी. आज विनोद कांबळीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं डोळ्यात पाणी तरळतं. भारतीय संघाचा माजी खेळाडू विनोद कांबळीची हेल्थ अपडेट स्थिती अतिशय खराब झाली आहे. एकेकाळी स्टार असणारा विनोद कांबळी आता त्याला चालता येत नाही. तेंडुलकरचा मित्र असलेला विनोद कांबळीला एक व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याला चालता येत नसल्याचं त्यात स्पष्टपणे दिसू लागलेलं आहे. एकेकाळी कोट्यावधी रुपयाची कमाई करणारा विनोद कांबळी आज एक रुपयाला महाग झाला आहे, कंगाल झाला आहे. इतकेच काय, परिस्थिती इतकी दयनीय झाली की त्याला चालता येईन झालेला आहे. क्रिकेट खेळत असताना चौकार आणि षटकाराचा पाऊस पाडणारा कांबळी आज अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. त्याचा झालेला व्हायरल व्हिडिओ, या व्हिडिओमध्ये त्याला नीट चालता येत नाही, नीट उठता येत नाही. त्याला उठताना बाईकचा आधार घेऊन त्याला उठावं लागत आहे. उठताना त्याला अडखळावे लागत आहे. त्यानंतर शेजारचे काही लोक जे आहेत ते काही लोक त्यांना उभा करून हाताला धरून आधार देत त्याला उभा करतात. मित्रो, विनोद कांबळीला नेमकं झालंय तरी काय? विनोद कांबळीला नेमकं झालंय तरी काय याबाबत कोणताही अधिकृत माहिती आपल्याला समोर येत नाही. सोशल मीडियाच्या रिपोर्टनुसार काही दिवसापासून विनोद कांबळीची प्रकृती व्यवस्थित नाही हे समोर येत आहे. त्याला कोणत्या ना कोणत्या कारणामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. कांबळीला हृदयविकाराचा झटकाही यापूर्वी आलेला होता. त्याशिवाय नैराश्यग्रस्तही तो झाला असणारे वैफल्यग्रस्त झाल्याच्या बातम्या आज समोर येत आहेत. आता त्या व्हायरलही झालेल्या आहेत, त्याचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. त्याची प्रकृती अतिशय नाजूक असल्याचे यामध्ये दिसते. कठीण परिस्थितीमध्ये सचिन तेंडुलकरनं त्याला मदत केलेली आहे. विनोद कांबळी आर्थिक संकटात होता त्यावेळी सचिन तेंडुलकरने त्याला मदत केली होती. सचिनला त्याला एका अकॅडमीमध्ये कोच म्हणून नियुक्त केलं होतं. त्याशिवाय मुंबई T20 लीगमध्ये त्याला कोच केलं होतं. पण त्यानंतर त्याची प्रकृती खराब झाली, त्यामुळे नोकरी त्याला गमवावी लागली. एकंदरीत विनोद कांबळीचा स्ट्राईक रेट जो आहे किंवा क्रिकेटमधला जो दबदबा होता, त्याचं करिअर काय होतं ह्यावर जर नजर टाकली तर विनोद कांबळी टीम इंडियासाठी 17 कसोटी आणि 104 एकदिवसीय सामने खेळलेला आहे, ज्यामध्ये त्याने 4 शतके व 2 द्विशतके आणि 3 अर्धशतकाच्या मदतीने कसोटीत एकूण 1084 धावा केल्या आहेत. कांबळीचा स्ट्राईक रेट आहे 59.66 इतका आहे. तर कांबळीने वनडेमध्ये 2 शतके आणि 14 अर्धशतकांच्या मदतीने 2477 धाव्या केल्या आहेत. कांबळीचा स्ट्राईक रेट जो आहे तो स्ट्राईक रेट 71.96 इतका आहे. कांबळीनं फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सुद्धा अतिशय दर्जेदार कामगिरी केली. 9,965 धावांचा पाऊस त्यानं पाडला. त्याची सरासरी जवळपास 60 स्ट्राईक रेट इतकी आहे. शानदार फलंदाजी करणारा विनोद कांबळी क्रिकेटमध्ये दबदबा राखता आला नाही. आज तो 1 रुपयाला महाग झाला आहे. याच्या पाठीमागं त्याची कारण तशा पद्धती आहे. म्हणूनच आज गावस्करांची जी वाक्य आहे, गावस्करांचं गीत जे आहे, हे क्रिकेट म्हणजे जीवन राजा, हुकला तो संपला, हुकला तो संपला, हे यावरनं खऱ्या अर्थानं सिद्ध होत आहे. विनोद कांबळीचं करिअर बघितलं तर मुंबईतील एका साध्या चाळीमध्ये विनोद कांबळी हा राहत होता. त्याचा जन्म 18 जानेवारी 1972 झालेला आहे. एका अतिशय गरीबात कुटुंबात राहत होता. त्याच्या कुटुंबामध्ये एकूण 18 सदस्य होते.
आणि 18 सदस्य असणाऱ्या या कुटुंबाची जबाबदारी त्याचे वडील गणपत कांबळी आणि त्यांची आई विजया कांबळी हे दोघेजण बघत होते. विनोद कांबळीला एकूण 4 भावंडं होती. त्यातमध्ये पहिला होता वीरेंद्र, दुसरा विद्याधर, तिसरा विकास, चौथा विनोद कांबळी आणि त्याची एक बहीण होती, ती म्हणजे विद्या कांबळी. या सर्वांच्या समोर विनोद कांबळी राहत होता. त्याचं पहिलं लग्न झालं ते म्हणजे पुण्यातील ब्लू डायमंड या 5 स्टार हॉटेलमध्ये असणाऱ्या रिसेप्शनिस्ट असणारी नोएला लुईस हिच्याबरोबर झालं. हे त्यांचा प्रेमविवाह होता. या प्रेमविवाह हा फार काही दिवस टिकला नाही. 1998ला त्याला नोएलाबरोबर घटस्फोट घ्यावा लागला. त्यानंतर तब्बल बघितलं गेलं तर 25 वर्ष विनोद कांबळी एकाकी जीवन जगत होता. त्यानंतर 8 सप्टेंबर 2023 रोजी त्याच्या जीवनामध्ये एक ख्रिश्चन मुलगी आली, ती एंड्रिया हेविट. ह्या एंड्रिया हेविटनं विनोद कांबळीच्या वयाच्या 50व्या वर्षी विनोद कांबळीबरोबर लग्न केलं. त्यांना एक मुलगा झाला जीसस आणि मुलगी झाली क्रिस्टियानो. या दोघांच्या बरोबर ते आज आपला संसार आहे ते संसार चालवत आहेत. पण केवळ BCCIकडून त्याला मासिक 30,000 रुपये पेन्शन मिळते. आता मुंबईमध्ये 2 मुलं, बायको आणि स्वतः आपण राहत असताना 30,000 रुपये ही मिळणारी पेन्शन ही तुटपुंजी आहे. त्यामुळे आज देखील विनोद कांबळीला पैशासाठी भटकावं लागत आहे. रोजगाराची कुठं ना कुठं तो संधी शोधत आहे, पण त्याला अजून काही तसं यश मिळत नाही. त्यातच त्याची तब्येत आहे, ते तब्येतीला साथ देण्याशी झाली. त्यामुळं आज विनोद कांबळीची ही चढता आलेख जो आहे, ही चढती कमान आहे, ही कुठंतरी ढासळत आहे, हे या ठिकाणी दिसून येत आहे.